किती घेतले ती उगं पाहू केलाय आपल्याला माहित नसतं खरं मराठ्याला माहित नसतं मराठीची चूक नाही आपल्याला माहित नसतं आपण किती घेत ते उगं ते कुत्र्याचे लवकर असले दिसते ताबडतोब तेवढ्या पण आपलं वाटतं ते नाहीच आपले वाघाचे लवकर आल्या आपले 1,80,000 एका मतदारसंघात म्हणले हो हे मराठ्याला उलट पाडून द्यावं लागणार आपल्याला आधी कोणत्या मतदारसंघात किती आहेत बीड मतदारसंघात किती आहेत 1,43,000 असं दाखवावं लागतं ना आपल्याला तेव्हा ही वेळ जुळलं तेव्हा मग आपल्याला कळलं आपली ताकद किती आहे आपल्याला आपली ताकद माहित नाही बरं का हे खोटं नाही बरं का मराठ्यांनाच माहित नाही मराठी किती आहेत आता आष्टी पाडोदा शिरूर मतदारसंघात मराठ्यांना माहित झाला आपण 1,80,000 आहेत अगं बाबा त्याचं थोडं सांगून घेते ते मध्ये इतके आपण मग बाकीचे चटणी वापरायचे नाही तर ती बहु झालेला आहे बहु लय तर 10-5 वेळेस ऐका जवळ सहन होते तवर आज उद्या सत्ता खाता त्यांच्या हातात काय करता मग काय मार खाता अधिकारी त्यांचेच बघू काय करू वेळ आला त्याच्यासाठी एकजोड राहा आणि जे जे पाडायचे ठरले शंका करू नका आता तुम्हाला खरं सांगून बंद करतो मी आपल्या 2 उमेदवार झाले इतके उमेदवार झाले तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे हे पाचच करते ना असं मला वाटतं बरं का झाले शहाणे तर चांगलं एका मतदारसंघातून 1-1-2-2 दिले ठीक आहे एकाला समजून सांगता येतं दुसऱ्याला समजून 4 बोलले झाले 4 मग 4ला समजून सांगता येतं 1 जण देत आहेत आणि हे 70 माणसं 80 जण आहेत कस काय निवडून येईल म्हणजे तुमचीच मनमानी हे बघा तुम्हाला ज्यावेळी सांगतो हे शब्द रेकॉर्ड असू द्या तुम्ही 100-150 जणांसाठी ही लढाई नाही ही लढाई माझ्या 6 कोटी मराठ्यांची शान राहावं म्हणून तुम्हाला भरणार मी निवडून तू निवडून येत तू पडशील बात कोण करतो का मग 6 कोटी मराठ्याचं वाटलं पावर राज्यातले मी माया मराठ्याचा हातात ठेवणार मालक मराठा राज्यात म्हणून मग धोरणात या 1-1 पैसा ठेवा नाही तर तिथं मग कुणाला चान्स नसतो तिथं मी पाडा म्हणत असतो मुसलमान म्हणत असेल पाटील पाडो म्हणलं पाडो तर पाडो पाडा तुम पाडो हम पाडो नुसते पाडापाडीच छेदे कोण निवडून आला कोणावर पावडा कोणालाच निर्णय लागला पाडणारा सुद्धा म्हणतो मी कस काय पावडा असत रे परदेशी मला 1 म्हणत होते रे 3 नंबरचा माणूस 1 नंबरला आला 1 नंबरचा 3 नंबरला कस काय हे खाचका लय आवड असतो त्याच्यामुळे मग तुम्ही धोरणात या मी 150-200 साठी 6 कोटी मराठ्यांचं वाटोळं करू शकत नाही कारण माझी लढाई आरक्षणासाठी राजकारणासाठी नाही समाजात ते देण्यात म्हणून नाही वेळेला आपल्याला राजकारणाकडे जायची वेळ देण्याचे लोक काय करावं तिकडे जावं लागेल ना देणारा बनावं लागेल आणि आपले फक्त 40-50च जाऊ द्या ठराविक का पाहिजे ते नसले ऐकत ते जर एक मतदारसंघात 20-40 भरा नसले तर याला जास्त धरू आपण ठराविक मतदारसंघात 50 बी दिले ना अख्खी मुंबई 50 जण आपले शेअर हो ना 50 पहिल्यापासून आडायचं लोकांना आडायचं येतो कसा आणि 50 जण यायला जायला लागले ते एकटाच सगळं भुजबळ आवडतो आपली एवढी तरी आणि त्याला आपल्या 5-50 गाड्या घातल्या तेव्हा निवड काय म्हणलं काय आरक्षणाचं मग आरक्षणाचं पहिल्यापासून वाटलं नाही मराठ्याला लय मान्यता राहू ते असं सुरू करीन मग म्हणजे तेव्हा हातगाड्यावर शेंगा सुद्धा विकू शकतो नंतर त्याच्याविषयी आम्ही आपली उगाच आपल्या निवडून येत नादात तुमच्या रागात नादात तुमचं काही एक तर 17 जणांची एकमेकांसोबत पटत नाही ती एक तेवढे शहाण आहे का मग त्याचा तुकार करणे आहे का आता तुकावर द्यायचं का तिकीट आणि मी किती पळवलं नव्हते आता आलाय अरे पण आता काहीतरी निर्णय घे ना मग ते आता आला तू पाहिलंय पहिले नाही घ्या आणि आत्ताचे नाही घ्या एक जण घ्या पण जातीला तरी शान राहील माझा एकच शब्द आहे तुम्हाला फक्त जातीची शान एवढे राखा तुम्ही हा वेळ आले ना जर देवेंद्र फडणवीस असे डाव करायला लागला याचं टाक मला त्याला तर टाक दरेकर अभियान राबवावं लागला परदेशात मग लागतो
राजवलं त्याने आबळा लगेच काढली नोटीस त्याने वॉरंट काढ. किती केसेस आहेत फसवणुकीच्या, हजारो महाराच्या आपल्या जाईवरी धरणातल्या तिथे तर फसवणुकीच्या. एक पनवेचा माणूस येत असतो आमच्याकडे, आता नाव मला आठवा ना, त्याच्या स्वतःचे 4-5 करोड रुपये बँकेचे त्याचे स्वतःचे कोर्टात सांगितले द्या तरी द्या ना. काय बाबा तिला मंत्री आमदार झालं म्हणून का? किती जणांनी मुंबईच्या बँकेचा घोटाळा केलाय, त्यात बिलचा 120 कोटीचा जाणार आहे. बिलचा एक आमदार आहे. काय बाबा कोणीतरी हे निलंगेकरच्या कारखान्यात पार्टनरशिप 20 करोड रुपयावाला आता कोर्टात सांगितलं पैसे द्या तरी द्या ना. काय बाबा देवेंद्र फडणवीस माझ्या मागं वॉरंट लावलं त्याने आत्ताही, आणि त्याचं नागपूरचं आत्ता रद्द केलं. एवढ्याच बातमी आहे नागपूरचं. काय तुमच्याकडे सांगत होते कित्येक तरी 200कडे तुम्हाला फसवणूक, आणि नाही का कोणाची फसवणूक केली का, कोणाचे तरी पैसे घेतले ते उडीले असं केलं का? अरे बाबा 100 नाटक आणलं होतं आम्ही दोघा ठिकाणी, आला तो टाका दोघा दगड घरी दोघा माझं काय फडकूजा द्यायला किती काय घंटे वाजले तरी काय होणार याला माझं आहे का मी देऊ बुडून. आणि बरं मग काय समज त्याच्यात पैशात म्हणतोय मी नाटकात नाही. मी मायचा भरला महाराज होतो इमानदारीने बोलतो मी, त्याचा याचा त्याने भरायला पाहिजे. पण आता नाही भरत तर मग कोर्टाने एवढं मानलं पाहिजे. मग हे पैसे इतक्या दिवसाच्या आत भरा, इतक्या वर्षाच्या आत भरा, हे काढून दिले तुम्ही पूर्ण लगेच देवेंद्र फडणवीस साहेब लगेच वॉरंट काढतो कराट नसतो येत मी. देवेंद्र फडणवीस नसतो येत मी. तर बघू नाही येत मी बरोबर काय सन्मान केला कोर्टाचा, गेलो मी जामीन करून आलोय. पुण्याचे लोक मला मारण्याचे भरले तरी त्यांना टाळून मी गेलो, जामीन करून आलोय. आता तारखे टाकावा मला नोटीस द्यावा, तारखेच्या नोटीस नाही कधी मी डायरेक्ट वॉरंट यांना नाही मराठ्यावर फडणवीस साहेब एवढ्या नाही मराठ्यावर. आम्ही या जातीत जर मला चूक केली, आम्ही प्रत्येकावर जन्म घेतला मराठा म्हणून चूक आहे, न्याय मंदिर आमच्याकडून नाही, न्याय देते ना आम्हाला, न्याय याचा सरकार तर नाहीच. आणि विधी व न्याय खातं हे देवेंद्र फडणवीस हातात आहे. म्हणजे राज्यातले कोर्ट चालवण्याचे अधिकार त्याच्याकडे, पोलीस चालवण्याचा खातं गृहमंत्री ते आहे. तो मनमानी पद्धतीने चालू ना, तो कोणाला डाग टाकायला लागला मी मॅनेज होत नाही.